नमस्कार भावना, तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर थंबनेलला बघितलंच आहे तुम्ही डिझाईन कशी झालेली आणि थंबनेलला जे टाकलंय ना त्याच व्हिडिओमध्ये आणि मी काय थंबनेल एडिटिंग करून वगैरे दाखवलंय एक आणि केलंय एक असं नाही. पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, सेम टू सेम थंबनेल सेम टू सेम व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलंय. आणि जे नवीन आहे चॅनलवर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला भावना व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा व्हिडिओ ना चुकून पण स्किप करू नका, कारण आजचा व्हिडिओ ना खूप भारी होणार आहे. तर पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही डिजिटल पेंटिंग कसं करू शकता. म्हणजे जेवढं मला येते ना तेवढं मी सर्व तुमच्यासोबत शेअर करतोय. खूप जण बोलत होते दादा व्हिडिओ आण, मी आणतो व्हिडिओ, मला पण जास्त काही जमत नाही, पण तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे. तुमच्या इमेजची क्वालिटी कमी असेल तर तुम्ही कशी वाढू शकता, काय कसं पूर्ण सांगणार आहे. जेवढं येतं ना मला सर्व तुम्हाला शेअर करणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक ब्रश देणार आहे आणि त्या ब्रशचा वापर ना तुम्ही कुठं बी करू शकता. समजा तुम्ही जर बर्थडे बॅनर बनवताय त्यामध्ये फोटोला रिटच करायचे, त्या ब्रशचा वापर करू नका तुम्ही. म्हणजे मिनिटाला तुम्ही ना का फेस रिटच करू शकता, खूप इझी आहे. तर पूर्ण डिटेलमध्ये बघायला भेटेल, कोणी व्हिडिओ स्किप करू नका. आणि आपली जेवढी यूट्यूब फॅमिली आहे त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि जे नवीन आहेत ना चॅनलवर, तर भावांनो वाट कशाचे बघताय, जावा लवकर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर चला मी व्हिडिओला सुरुवात करतो. तर सर्वात पहिले मी तुम्हाला का इमेजची क्वालिटी कशी वाढवू शकता. तर तुम्हाला नाही का क्रोम ब्राउझरला जायचं आहे आणि इथं AI इमेज अपस्केलर म्हणून आहे, तुम्हाला स्क्रीनला तर दिसतंच आहे. तर ही वेबसाईट आहे, इथं तुम्ही इमेजची क्वालिटी वाढवू शकता. फक्त तुम्हाला इथं ड्रॅग करायचा आहे फोटो किंवा चॉईस इमेजमध्ये जाऊन करू शकता. आणि तुम्हाला काही ते लॉग इन वगैरे काय करावं लागत नाही, डायरेक्ट तुम्हाला भेटते AI करून ना का पूर्ण क्लिअर करून भेटते इमेज. तर हे झालं. तसंच मी जो हा इमेज तुम्हाला दिसतोय स्क्रीनला गुगलवरून घेतलेला आहे मी. तर याची क्वालिटी बघू शकता तुम्ही किती फाटलेलं आहे. माझं थोडे असं क्वालिटी गेलेली आहे पिक्सल्स वगैरे. तर ह्याला मी ना का थोडा हे केला, HD केला, म्हणजे आपण जे तुम्हाला वेबसाईट सांगितली तिथून, आणि त्याला पेन टूलने कट केला. आता तुम्ही इथं बघू शकता पेन टूलने मी कट केलेलं आहे. आणि पेन टूलने कसं कट करायचं त्यावर व्हिडिओ आणला आहे मी, तुम्ही बघितला असेल. तर मी कट केलेलं आहे. आणि बाकीचं तुम्हाला अजून एक सांगतो, मी बॅक घेतो Ctrl+Z ने पूर्ण. तुम्हाला आता फोटो दिसतोय तो मी क्रॉप केला होता. आणि ह्याला थोडं मी नाही का ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन ना त्याची थोडी लेवल नाही का ॲडजस्ट केलेली आहे. म्हणजे नाही का इथं तुम्ही बघू शकता स्क्रीनला. तर इथून मी थोडं वाढवलं होतं, इकडून नाही का वाढवलं, म्हणजे या साईडला घेऊन गेलो तुम्ही. आणि इथं तुम्हाला खाली दिसत असेल इथं 25 आहे आणि इथं मी 1.12 ठेवले आणि इकडं 245 ठेवलेलं आणि ओके केलं होतं. हे झालं. ह्यानंतर परत इमेजमध्ये जाऊन ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन नाही का कलर बॅलन्स, इथं कलर बॅलन्समध्ये जाऊन थोडं मी येल्लो वाढवलं होतं आणि पिंक पण थोडंसं कमी केलं होतं नाही का, म्हणजे येल्लो साईडला घेऊन गेलो होतो आणि पिंकचं थोडं पिंक साईडला. आणि हायलाईटमध्ये पण मी पिंक हे केलं होतं आणि शॅडोमध्ये ब्ल्यू थोडं हे केलं होतं ना, असं थोडं नॉर्मल. तुम्ही ॲडजस्ट करा, तुम्हाला वाटण तसं घेऊ शकता तुम्ही. जास्त तुम्हाला पिंक झालं असेल थोडं कमी करा, किंवा नाही का ब्लू झाला असेल तर मी तो ओके करतो. आता महत्त्वाचा व्हिडिओ नाही का इथून स्टार्ट होणार आहे, कारण इथंच आहे सर्व काय, ते ब्रश कोणते काय सर्व तुम्हाला बघायला भेटेल. तर मी आता जे आपण स्मूथ करतो ना त्या टूलमध्ये जाणार मी. आणि इथं खाली ते ब्रश आहे, तुम्हाला इथं दिसत असेल RSGFX म्हणून डिजिटल पेंटिंग ऑल ब्रश टाकलेले आहे मी. तर इथून तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात पहिलं तुम्हाला नाही का मी 64चा ब्रशचा फायदा दाखवतो. आणि एवढा सोप्पा यूज आहे ना त्याचा की तुम्ही माणसांनो भाऊ खरंच व्हिडिओ खूप भारी झालेला आहे. तर मी क्लिक करून घेतो त्या ब्रशला आणि मी पहिलं हिचं नाही का कॉपी करतो डुप्लिकेट. Ctrl+J ने करू शकता किंवा डायरेक्ट असं उचलून इथं प्लसवर जाऊन ना का जिथून आपण न्यू लेअर घेतो तिथं जाऊन सोडू शकता नाही का, तरी तुमचं न्यू लेअर भेटेल तुम्हाला. तर मी जे मास्क केलं तर ना खालची लेअर मी नाही का हे करतो, म्हणजे नाही का हे करतो काय म्हणतात बंद करतो, जे दिसते ना आपल्याला विजिबल अनविजिबल काय म्हणतात ते हाईड करतो डायरेक्ट. तर खालच्या लेअरला मी हाईड करून टाकतो आणि वरच्या लेअरचं नाही का मास्किंग अप्लाय लेअर मास्क करतो. तर हे झालं.
आणि त्यानंतर आपण ब्रश पण चॉईस केलेला आहे तो 64 वाला, खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल, काही विषय नाही. तर मी आता झूम करतो Ctrl+ने. आता ह्या ब्रशचा वापर बघा तुम्ही काय. आणि सर्वात पहिला अजून एक गोष्ट सांगतो, ब्रश वापरताना का तुम्ही ब्रश सिलेक्ट केला ना तर डायरेक्ट मारा चालू करू नका. आधी विंडोजमध्ये जाऊन ना इथं तुम्हाला दिसन ब्रशेस म्हणून आहे, तिथं जाऊन ब्रश सेटिंगमध्ये जाऊन नका, हे सगळं ऑफ करा आणि इथं स्पेसिंग 25 ठेवा. आणि इथं वर तुम्हाला दिसत असेल तर इथं 40-45 पर्यंत ठेवू शकता. तर आता मी तुम्हाला मारून दाखवतो. जो तुम्ही हेअरला हा ब्रश मारता ना, हावाला मी तुम्हाला दाखवत आता, जे 3 डॉट असतात हावाला ब्रश, मी ब्रॅकेटने कमी करतो असा. तर तुम्ही आता हा ब्रश न मारता नाही का हा ब्रश मारू शकता. आता मी तुम्हाला दाखवतो 64 नंबरचा ब्रश इथं बघा आणि मी मारतो बघा. आता खूप भारी इफेक्ट पडतो. सो नाही का तुम्ही जर जास्त यूज करत नसेल फोटोशॉप, तुम्हाला माऊसचं थोडं नाही का प्रॉब्लेम होते, बघा काहीच करायचं नाही तुम्हाला, फक्त असं मारायचं आहे. फुल प्रोफेशनल असं नाही का हे केल्यागत वाटतं. ते बघू शकता तुम्हाला स्क्रीनला दिसते, मी काही केलेलं नाही तर हे बघा. मी आता तुम्हाला तो वाला इमेज दाखवतो, खालचा वरचा हाईड करतो. हे बघा हेअरकट बघा फक्त तुम्ही, मी झूम करतो बघा किती भारी इफेक्ट पडलेला आहे. आणि मी फक्त नाही का मोजून नाही का 5-7 पर्यंत मोजलं पण नसेल, लगेच मारून झालेलं आहे. मी परत बॅक घेतो, परत दाखवतो तुम्हाला. आता मी वरची लेअर डिलीट करतो, खालची परत घेतो, परत मारून दाखवतो बघा. फक्त असं मारलं आहे मी. जास्त तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त थोडं छोटं करून ना का इथं मारा जिथं जिथं जास्त असेल तर. ते बघा किती भारी वाटते. मी किती वेळ झाला मारला, फक्त ना का मोजून ना का 5 सेकंद बी नसून झाले, मारून झालं पण माझं. तर हाच ब्रश खूप भारी ब्रश आहे, तो तुम्हाला मी देणार आहे आज. अजून परत ह्याला रिटच करायचं आपल्याला नाही का. तर रिटच कसं करू शकता, पहिलं मी ह्याला आपल्या लेअर मास्क करतो. तर तुम्ही राईट क्लिक केलं ना तिथे तुम्हाला 65 नंबरचा ब्रश भेटेल. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ब्रश सेटिंगमध्ये यायचं आहे आणि तो नाही का हे सगळं ऑफ करायचं आणि इथं स्पेसिंग नाही क्लिक नाही करायची, इथं तुम्हाला आता अनटिक करायचे. आणि ब्रशची साईज वाढून घ्या, कमी जास्त करा आणि मारायला चालू करा असं. तुम्हाला अजून एक सांगतो, जर तुम्ही शॅडोच्या इथं मारत असाल ना तर तेवढ्या तिथंच मारा, इकडे येऊ नका. कारण इथं क्लिक करून जर मारत असाल ना तुम्ही तर क्लिक सोडून द्या ना का. आपण समजा आता इथं मारतो, मी क्लिक केलंय तर मी एवढ्या इथंच मारतोय, मग मी क्लिक करून सोडतोय ना का, क्लिक केलेलं सोडून देतोय. तर इथं मी मारतोय ना तर क्लिक करून ठेवून मी मारतोय आणि जेव्हा मी ह्या साईडला येतो का तेव्हा क्लिकचं बटन सोडतोय. जर तुम्ही इथंच क्लिक करून ठेवून मारलं तर असं होईल बघा, इथं दिसते तुम्हाला. त्यामुळं नाही का तुम्हाला जिथं जिथं पाहिजे ना तिथंच मारा त्या ब्लॅक ह्याच्यात. मारला ते शॅडो म्हणून तुम्हाला तसं वाटते, झूम केलं ते वेगळंच वाटते, पण जेव्हा तुम्ही झूम आउट करता ना तर तुम्ही बघू शकता. तर ह्या ब्रशनी मारताना तुम्ही डिजिटल पेंटिंगसाठी तुम्ही हा ब्रश वापरू शकता. पण तुम्हाला मी बोललो ना, जो आपण हेअरला ब्रश मारलेला त्याच ब्रशचा वापर करून ना आपण आता पूर्ण फेसला रिटच करणार आहे. फक्त तुम्हाला इथं नाही का कमी करायचे, 38 करू शकतो तुम्ही. आणि आता माझ्या बघा तुम्ही फक्त तोच ब्रश घेतला जो आपण हेअरला मारला होता, तोच मारतोय मी आता इकडे सगळीकडे. आता जे बिगिनर आहे म्हणजे नाही का जास्त यूज करत नाही, म्हणजे डिजिटल पेंटिंग केलीच नाही त्यांनी आजपर्यंत, त्यांच्यासाठी खूप भारी. आणि नाही का तुम्हाला असं फ्रेम वगैरे बनवायचं असेल किंवा डिझाईन करायचं असेल त्यासाठी खूप भारी हा ब्रश. तर इथं मी मारतोय. ह्याच ब्रशचा वापर करून मी तुम्हाला आज पूर्ण पेंटिंग बनवून दाखवतो, म्हणजे पूर्ण डिजिटल पेंटिंग बनवून दाखवतो ह्याच ब्रशचा वापर करून. तुम्ही जर झूम करून केलं ना तुम्हाला थोडं असं वाटन चुकलंय वगैरे, पण जेव्हा आपण झूम आउट करतो ना तर ते पूर्ण हे असतं नाही का, बरोबर वाटतं, काही विषय नाही एवढा. आपण घेऊ मारून. आणि असं नाही की तुम्ही इथून सुरुवात केली इथनं सुरुवात करा, तुम्ही इथं थोडं बी मारू शकता. फक्त
कुठं कुठं मारलाय ते लक्षात ठेवा. कधी कधी माझ्याकडून बी राहत आणि मला काही एवढं जमत नाही परफेक्ट, पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. काय वाटलं तर Ctrl Z करून अनडो करू शकता तुम्ही. आणि आपल्याला लगेच समजा आपण कुठं कुठं मारलं आहे. मी घेतो मारून पटपट. मी काय प्रोफेशनल नाही आणि काय चुकलं असेल तर माफ करा, काय विषय नाही एवढा, कारण मी केली नाही कधी. तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलाय मी. बाकी कोणाला काय असं पहिल्या ह्याच्यात परफेक्ट जमत नाही. स्टार्टिंगला सगळ्यांनाच प्रॉब्लेम होतात. आणि जर तुम्हाला डिझाईन येत असेल आणि कोणाला येत नसेल आणि त्यांनी जर तुम्हाला विचारलं दादा डिझाईन कशी झाली, तर त्यांना चांगलंच बोला. कारण आपलं एक चांगलं बोललेलं नाही का त्यांच्यासाठी खूप भारी असतं. आता स्टार्टिंगला मला येत नव्हती, मी असं कोणाला विचारलं ना तर असं सगळे म्हणायचे चांगली झाली असं तसं. त्याने आपल्या नाही का मनाला एक वेगळंही भेटतं, त्यामुळे आपण अजून करत राहतो. आणि जर कोण म्हणा नाही चांगलं येत नाही तुला हे ते, मग नाही का आपण सॅड होतो पूर्ण. त्यामुळे सपोर्ट करा सगळ्यांना. आणि अजून एक सांगतो, जेवढे काय मला इंस्टाग्रामला मेसेज येतात ना, कोण पण असो कोण पण, मी एक पण मेसेज असं पेंडिंगला ठेवत नाही. सगळ्यांचे रिप्लाय देतो. जेवढे पण आजपर्यंत मेसेज आले ना सगळ्यांचे रिप्लाय दिलेत मी. आणि काय प्रॉब्लेम असेल तर सांगतो नाही का, म्हणजे काय प्रॉब्लेम असेल ना त्यांचा सॉल्व करतो. फक्त अजून एक सांगतो, जे फॉन्ट येत नाही इन्फिनिटी वगैरे, तर ते मला द्यायला खरंच परमिशन नाही का. काय कायला राग येत असणार फॉन्ट येत नाही असं तसं, कारण ते फॉन्ट आपले नाही, आपण नाही का देऊ नाही शकत. तर मी मारलं एवढं, आता जेवढं झालं तेवढं नाही का. अजून थोडं माने वगैरे राहिलं आहे, पण मी घेतो मारून तेवढं. मग तुम्हाला मी दाखवतो नाही का, बॅकग्राऊंड लावून दाखवतो मी तुम्हाला कसं दिसते. आणि अजून एक सांगतो, जेवढा टाइम जातोय ना जाऊ द्या, कारण आता मी व्हिडिओ बनवते म्हणून मी जरा थोडं फास्ट करतोय. पण जास्त फास्ट करू नका. जेवढं होते ना तेवढं करा चांगलं. जेवढं तुम्ही टाइम देणार आहे ना तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण जेवढं आपण त्यासोबत खेळणार वगैरे नाही का, तेवढं अजून आपल्याला हे भेटणार आहे, क्वालिटी भेटणार आहे. आणि प्रॅक्टिस करून नाही का परफेक्ट होतं माणूस. आता मी केलेले, आता मी तुम्हाला फक्त हलका ह्याच्यावर नाही का बॅकग्राऊंड लावून दाखवतो, मग तुम्ही बघा डिझाईन कशी दिसते. तर हे बघा मी कशी दिसते क्वालिटी. कोण म्हणत डिजिटल पेंटिंग नाही, तर ह्याच्यामध्ये पण खूप हे म्हणजे नाही का असं खूप काय राहिलं असेल, पण तुम्हाला थोडीफार दिसत असेल त्या टाईपची, पण तशी नाही ती. कारण ह्याच्यामध्ये खूप राहिले, कारण इथं थोडं नाही का हायलाईट वगैरे द्यायचं राहिले. बघू आपण देऊन. मास्क करतो मी अल्ट दाबून. इथं जाऊन मी थोडी ऑपेसिटी कमी करतो, सॉफ्ट लाईट घेतो किंवा हार्ड लाईट पण घेऊ शकता तुम्ही, कारण आपल्याला हायलाईटच द्यायचे. व्हाईट कलर घ्यायचा आपल्याला पूर्ण. खूपच झाले, ऑपेसिटी कमी करतो. जिथं तुम्हाला द्यायची ना हायलाईट तिथं देऊ शकता तुम्ही असं. हे बघा फुल कडक झालेले. आणि जो फोटो आहे ना त्याला मास्क करून ना ब्रश आहे ना सॉफ्टवाला, तो घेऊन तुम्ही नाही का मारू शकता खाली. इथं व्हाईट आहे, इथं ब्लॅक पाहिजे, मग तुमचं इरेज होईल खालून असं. तर बघा फुल कडक झालेलं आहे. अजून ह्याच्यामध्ये नाही का आपण आईजला पण ब्रश नाही मारला, जे डोळेत आपले त्याला बी ब्रश नव्हता मारला, तर तो पण मारून घेऊ आपण. आणि एका ब्रशने पूर्ण डिझाईन झालेली आहे. आणि जेवढं मला तुम्हाला सांगता आलं मी तेवढं सांगितलेलं आहे. बाकी मी तुम्हाला बोललेलं प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे, कारण प्रॅक्टिसशिवाय काहीच नाही. आता तुम्ही क्लास लावले वगैरे नाही का, तिथं बी तुम्ही शिकता.
आणि जे शिकलंय तेच करून करून ना तुम्ही एक चांगला डिझायनर होता. कारण मला पण इथपर्यंत यायला ना का टाईम लागला थोडा, कारण मी पण क्लास केले नव्हते. जेवढं झालं तेवढं केलं मी आणि तुम्हाला शिकवतोय. बघा अजून खूप काय काय राहिलेलं आहे, पण जाऊ द्या, डिझाईन ओके वाटते. आणि अजून आपल्याला ह्याच्या मागं जर तुम्हाला जर वाटलं, मी दाखवतो तुम्हाला, पिन मारतो तर ह्याच्या मागं तुम्हाला जर वाटलं ना, तुम्ही न्यू लेअर घेऊन नका, काय म्हणतात त्याला, ओव्हरले इफेक्ट देऊ शकता. मी दाखवतो तुम्हाला तो असा. आणि जो तुमची जी मेन इमेज आहे त्याला पण राईट क्लिक करून ना घ्या, ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जाऊन नका इनर ग्लो देऊ शकता नाही का, तुम्हाला दिसत असेल. पण ऑपेसिटी कमी करा किंवा ओव्हरले पण करू शकता. साईज कमी करा थोडी, ऑपेसिटी कमी करतो. ऑपेसिटी कमी केली थोडी, ओके केलं. आणि इथं इनर ग्लोच्या वर क्लिक करायचं राईट, इथं क्रिएट लेअर करायचं आहे. ते केल्यानंतर काय होईल, तुम्हाला ना काही इथं वर जे तुम्ही ग्लो इफेक्ट दिलता त्याची न्यू लेअर भेटेल. मग त्याला फक्त अल्ट दाबून मास्क करा. इथं ब्लॅक आहे, इथं ब्लॅक आहे, काहीच होणार नाही. इथं व्हाईट घ्यायचं आणि जिथं जिथं पाहिजे ना तिथं तिथं मारायचं. आता इथं मी मारतो. इथं पहिलं फील ह्याचं वाढवा. हे बघा इथं मारतो मी असं. फेसला पण आलं होतं, पण मी परत तिथं ब्लॅक घेऊ नका, इथं कमी करतो थोडं, जास्त नाही मारायचं. जेवढं वाटेल तेवढं मारा. बाकी तुम्ही परत इथं ब्लॅक घेऊ नका, काढू शकता. तर बघा डिझाईन कशी झालेली आहे आपली. तर व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओ शिकण्यासाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला भावानं भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.